औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुरू करतो अल्लाहच्या नावाने जो अत्यंत कृपाळू आणि दयावान आहे। रब्बि श्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ्क़हू क़ौली। मित्र हो, आज आपण येथे इस्लामबद्दल परिचय पाहणार आहोत। इस्लामचा परिचय। सर्वप्रथम मी तुम्हाला इस्लाममध्ये आम्ही जेव्हा एक दुसऱ्याला भेटतो तर ग्रीटिंग करतो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ज्या प्रकारे आपण एक दुसऱ्याला भेटतो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असे विश करतो, तशीच ग्रीटिंग ही इस्लाममध्ये आहे, अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुमचा अर्थ आहे पीस बी ऑन टू यू, तुमच्यावर अल्लाहची कृपा असो। तर आता आपण पाहू इस्लामचे तत्व। कुराण अनुसार जो इस्लामचा धर्मग्रंथ आहे त्यानुसार इस्लामचे 5 तत्व आहेत। सर्वात पहिलं तत्व म्हणजे आदमत्व। आदमत्व कुराण अध्याय 4 श्लोक नंबर 1 मध्ये अल्लाह सुब्हानहू व तआला सांगतो की या अय्युहन नासु तका रब्बुकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा, कि हे लोक हो, ए इंसानो, ओ पीपल, ओ ह्यूमन काइंड, ओ ह्यूमन बीइंग्स। येथे अल्लाहने हे नाही म्हटले, अल्लाहने म्हटले आहे की या अय्युहन नासू। या अय्युहन नासू म्हणजे हे लोक हो। ईशपरायणता धारण करा त्या ईश्वराची ज्याने तुम्हाला एकाच जीवापासून निर्माण केलं आणि त्याचपासून त्याची सहसरीने हव्वा बनवली, त्याची पत्नी, त्यांच्यापासून समस्त मानवजात उदयास आली। सायन्स ऑल्सो ॲक्सेप्टेड दिस फॅक्ट। सर्वात पहिलं तत्व म्हणजे आदमत्व। ही जी आयत, ही जी वर्स मी तुमच्यासमोर म्हटली आहे, त्या आयतचा अर्थ असा आहे की आपण सगळे एकाच माता पित्याची संतान आहो आणि सायन्स विज्ञानाने ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली आहे। डार्विनचा जो माकडवाद आहे, डार्विन्स थेअरी, ती फेल झालेली आहे आणि रिजेक्ट झालेली आहे। आज विज्ञान एवढ्या समोर गेलेले आहे की खूप लोकांची DNA चाचणी केली आणि DNA चाचणी झाल्यानंतर आपणास हे समजलं की आपण सर्व एकाच माता पित्याची संतान आहोत। एक सोपं उदाहरण सांगून मी तुम्हाला सांगतो की जर एखाद्या व्यक्तीचं ॲक्सिडेंट झाले किंवा तो काही बिमार वगैरे झाला, त्याची खालावली त्याची तब्येत, तर आपण येथे हे नाही बघत की तो कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या जातीचा आहे, आपण डायरेक्ट त्याला हेल्प करतो। आपल्या रक्ताचा रंगसुद्धा एकच आहे, असं नाही की हिंदू आहे तर दुसऱ्या रक्ताचा आणि मुसलमान आहे दुसऱ्या रक्ताचा, शीख किंवा ईसाई किंवा बौद्ध आहे ते दुसऱ्या रक्ताचे। प्रत्येकाचं रक्त एकच आहे आणि कोणालाही कोणाचंही रक्त चालते। तर ही झाली आपली सायन्सबद्दल। जर आपण धर्मशास्त्राचा अभ्यास केला तर जसे इस्लाम आणि कुराणमध्ये आदम आणि हव्वा म्हटलेले आहे, आपल्या सर्वांचे बाबा आदम आणि आई हव्वा, तसेच आपण बायबल म्हणजे ख्रिश्चन धर्मग्रंथाचा जर अभ्यास केला तर आपल्याला समजते की तेथे ॲडम आणि ईव या नावाने त्यांचा उल्लेख झालेला आहे। आणि तसेच जर आपण हिंदू धर्मग्रंथांचा जर विचार केला तर तिथे आदिम आणि हव्यवती या तिन्ही धर्मातून जे शब्द आले त्या सगळ्यांचा जर आपण अर्थ पाहिला तर अर्थ एकच निघतो, आदम। आदम म्हणजे सर्वात प्रथम, सर्वात पहिले येणारा। तर या प्रकारे आपण एकाच माता पित्याचे संतान आहोत, आपण भाऊ भाऊ आहोत आणि आपण भाऊ बहीण आहोत। वी आर सन्स अँड डॉटर्स ऑफ सिंगल कपल। आता हे काही मी भाऊ कोण नाही सांगत आहे, विज्ञानाने हे प्रूफ केलेलं आहे आणि हे स्पष्ट झालेले आहे। 700 कोटी लोकांची एकच आई आणि याचं प्रूफसुद्धा आहे जद्दामध्ये, सौदी अरबमध्ये। जेव्हा आपण विमानतळावर उतरतो तर तेव्हा आपल्याला आपल्या आईची मजार, आपल्या आईची कबर तिथे दिसते। आपली आई हव्यवती, हव्वा आणि ईव अलैहिस्सलाम यांची कबर आपल्याला दिसते। तो कोणत्याही जातीचा धर्माचा असो, सर्वांचे माता पिता आणि आपण सर्वात एकाच माता पित्याची संतान आहोत। तर हे झालं आपलं पहिलं तत्व, आदमत्व। चला मित्रांनो, पुढे वळूया। इस्लामचं आपलं दुसरं तत्व म्हणजे एकत्व। पहिलं तत्व आदमत्व आणि दुसरं तत्व म्हणजे एकत्व। प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी शेवटच्या स्पीचमध्ये, शेवटच्या खुतबामध्ये
ज्याला आम्ही खुतबतुल विदा म्हणतो, तेथे त्यांनी शेवटचे त्यांचे वाक्य सांगितले की तुम्हारा अब भी एक है और तुम्हारा रब भी एक है. अब मीन्स अब्बा म्हणजे फादर, वडील. तुमचे बाबा पण एकच आहेत आणि तुमचा अल्लाह, तुमचा रब पण एकच आहे. तुमचा पिता आणि ईश्वर एक आहे. ज्योतिबांच्या भाषेत सांगितलं तर आपला निर्मिक, आम्ही त्याला आमच्या अरेबिकमध्ये म्हणतो खालिक. निर्मिक, खालिक किंवा क्रिएटर, निर्माण करणारा ही विज्ञाननिष्ठ संकल्पना आहे. आपल्याला निर्माण करणारा तो एकच ईश्वर आहे. का? हे बघा, कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो, त्याला 2 पाय आहेत, 2 हात आहेत, 2 कान आहे, 2 डोळे आणि 1 नाक. का? कारण मॅन्युफॅक्चरिंग कंपनी एकच आहे. सर्वांचा क्रिएटर, सर्वांना बनवणारा एकच आहे, तो कोणत्याही जाती धर्माचा असो. तर येथे आपल्याला हे सांगायचं आहे की आपला जेव्हा अल्लाह, ईश्वर, गॉड, भगवान, क्रिएटर, निर्मिक, खालिक हा एकच आहे, तर आपण जेव्हा दुसऱ्या धर्मांना फॉलो करतो, तर येथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सर्व धर्म समभावासोबतच सर्व धर्म सहिष्णुता असली पाहिजे. कारण मित्रांनो, आदर आपल्याला सर्वांचाच करायचा आहे. आपण एकाच माता पित्याची संतान आहो. आपल्याला बनवणारा अल्लाह, ईश्वर पण एकच आहे. परंतु प्रॅक्टिकल नेशन इंटिग्रेशन मीन्स युनिटी इन डायव्हर्सिटी जर आपल्याला हवी आहे, तर सर्व धर्म सहिष्णुता. सर्व धर्म सहिष्णुतेचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये जे मतभेद आहेत त्या मतभेदांना ॲक्सेप्ट करायचे, परंतु मनभेद असू नये. मतभेद असावा पण मनभेद असू नये. आदर सर्वांचाच करायचा, सर्वच महापुरुषांचा आदर करायचा. परंतु असे नाही आहे की कोणी दुसऱ्या धर्माचा काही दुसऱ्या फॉलो करत आहे तर त्याचा राग करायचा किंवा त्याची द्वेष भावना करायची. मतभेदाचे रूपांतर मनभेदामध्ये होऊ नये. तेव्हाच आपले हे दुसरे तत्त्व प्रूफ होणार, ते आहे एकत्व. तर आपलं तिसरं तत्त्व येथे सुरू होते, ते आहे अखेरत्व, ज्याला आम्ही म्हणतो आखिरत, आणि त्यालाच आपण मराठी किंवा संस्कृतमध्ये म्हणतो परलोक. परलोक याचा अर्थ आहे पुनरुज्जीवन. पुनरुज्जीवन, परलोक, आखिरत, अखेरत्व. म्हणजे जर एखाद्याने काही गुन्हा केला असेल तर त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा आणि चांगल्या कामाचे फळ. आता का बरं असं करायचं? चांगले काम करायचे आणि वाईट काम नाही करायचे? एव्हरीवन सेज, ऑल ऑफ अस, एव्हरीवन सेज, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती हेच म्हणतो की चांगलं करा, वाईट करू नका. परंतु का? पाप का नाही करायचं आणि पुण्यच का करायचं? कारण जर समजा प्रॅक्टिकली आपण पाहिलं तर पाप केलेले सुद्धा खूप लोक आहेत ज्यांच्याजवळ ते सर्व काही आहे जे सगळ्यांना हवं आहे. म्हणजे त्यांनी पाप केलेलं आहे, परंतु त्यांना त्या पापाची शिक्षा नाही भेटलेली आहे इथे. आणि दुसरी गोष्ट, जर याची शिक्षा त्यांना भेटत नाही, ते शिक्षा तर वेगळीच गोष्ट आहे. जे पुण्य करतात त्यांना शिक्षा होऊन जाते, जे पाप करतात त्यांना शिक्षा होत नाही. याचा अर्थ इथला जो लॉ आहे आणि इथला जो कानून आहे ते कुठेतरी इनकम्प्लीट आहे. जसे जर कोणी एखाद्या व्यक्तीने कोणताही एकाचा मर्डर केलं किंवा चोरी केली, गुन्हा केला एकदा, तर मित्रांनो त्याला किती वेळा फाशीची शिक्षा होऊ शकते? ऑफकोर्स एकाच वेळा होऊ शकते. आणि जर कोण्या माणसाने 10 वेळा जर 10 मर्डर केले असतील तर किती वेळा फाशी त्याला होऊ शकते? त्याला पण एकच वेळा. पण त्यांनी ज्या 9 मर्डर केले, जे दुसरे गुन्हे केले, त्याचं काय? त्याचं फळ त्याला कुठे भेटत आहे? त्याची शिक्षा त्याला कुठे भेटत आहे? तर हीच शिक्षा त्याला पुनर्जीवनानंतर आणि आफ्टर डेथ, लाईफ आफ्टर डेथ, अखेरत्व, आखिरत आणि पुनर्जीवन म्हणजे परलोकात त्याला भेटणार आहे आपल्या चांगल्या आणि वाईट कामाचे फळ. जर ही संकल्पना आपल्या मनात असली की मरणानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे, ते चांगले काम असो किंवा वाईट काम असो, त्यानुसार आपल्याला वाईट कामाची शिक्षा आणि चांगल्या कामाचे फळ मिळणार आहे. आपण जर गौतम बुद्धांनी म्हटलेल्या त्रिपिटकामध्ये सुत्तपिटक पद, धम्मपद, अध्याय 13 आणि श्लोक 176 जर पाहिलं तर तिथे आपण पाहतो की वित्तीन परलोक सन्निही पाप लोकार्यम.
म्हणजे परलोकांवर विश्वास नसणारा कोणतेही पाप करू शकतो. लक्षात घ्या, विश्वास नसणारा, ज्याचा या गोष्टीवर विश्वास आहे तो पाप करूच शकत नाही, कारण त्याला माहीत आहे की मला माझ्या अल्लाहसमोर, माझ्या ईश्वरासमोर उत्तर द्यायचे आहे, गॉडसमोर मला उत्तर द्यायचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, जर कोणी कोणता गुन्हा केला आणि तेथे आपले CCTV कॅमेरे लावलेले असतात, जर त्याने गुन्हा केला, प्रूफ सापडला तर त्याला त्याची शिक्षा भेटू शकते. परंतु जर प्रूफ नाही भेटलं तर केव्हा त्याला शिक्षा होणार? शिक्षा भेटू नाही शकत. तर ही संकल्पना जर मनात असली की मला माझा अल्लाह पाहत आहे, तर तेव्हा आपण मला माझा गॉड किंवा ईश्वर पाहत आहे, तेव्हा आपण या गुन्ह्यापासून वाचू शकतो. ज्या प्रकारे आपण कम्प्युटरमध्ये डिलीट केलेली फाईल पुन्हा रिस्टोअर करू शकतो, सायकल बिनमध्ये जाऊन राईट क्लिक करून रिस्टोअर करून वापस ती फाईल भेटते, त्याच प्रकारे आपण पुन्हा रिअसेंबल होणार आहोत. जेव्हा त्याने एका वेळेस प्रथम वेळेस आपल्याला निर्माण केले एकाच आईबाबापासून, आणि ती आईबाबा त्याने स्वतःने निर्माण केले, तर तो प्रत्येक गोष्टीवर कादीर आहे की तो पुन्हा आपल्याला रिअसेंबल करू शकतो आणि पुन्हा आपल्याला आपल्या केलेल्या गोष्टींचं विचारू शकतो. आणि त्या प्रकारे आपल्याला वाईट कामाची शिक्षा आणि चांगल्या कामाचे चांगले फळ मिळेल. एकदा समजा, जर आपण कोणत्याही ऑफिसमध्ये गेलो तर तिथे लिहिलेलं असते की यू आर अंडर CCTV सर्वायलन्स, म्हणजे तुम्ही CCTV कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आहे, CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीत आहात. तर तेथे आपण कोणतीही वाईट काम आणि कोणतेही गुन्हे करण्यास आपण थांबतो, कारण आपल्याला माहीत आहे जर आपण काही केलं तर आपल्याला कोणी पकडू शकतो. जर हे CCTV कॅमेरे अवेलेबल नसले तर तेव्हा कोणी कोणतेही मर्डर तिथे करू शकतो आणि त्याला त्या मर्डरची शिक्षा भेटू शकत नाही, कारण प्रूफच नाही. जर आपल्या मनामध्ये भीती असली की अखेरत्व तेथे आहे, मरणानंतर आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे, आणि हीच भावना जर आपल्या मनात असली की यू आर अंडर CCTV सर्वायलन्स ऑफ अल्लाह, यू आर अंडर सर्वायलन्स ऑफ ईश्वर, यू आर अंडर सर्वायलन्स ऑफ अल्लाह, जर ही कल्पना आणि ही भावना आपल्या मनात असली तर आपण गुन्हे करण्यापासून वाचू शकतो. आणि हीच भावना निर्माण करते रमजानचा पवित्र महिना. त्या महिन्यामध्ये मुसलमान बंधू, हे मुस्लिम बंधू उपवास ठेवतात. उपवास, फास्ट, रोजा म्हणजे रुक जाना, थांबायचं, प्रत्येक वाईट गोष्टीपासून थांबायचं. जर कोणी काही वाईट करत असेल तर तो त्या गोष्टीपासून थांबून जातो, तो खात नाही, पीत नाही, त्याच्याजवळ असते, त्याच्याजवळ कोणी नसते, तो एकटा असल्यावरही तो हे काम करत नाही, कारण त्याला माहीत आहे की माझा अल्लाह मला पाहत आहे आणि मला या गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे. तर ही कल्पना, अखेरत्वाची जर संकल्पना आपल्या मनात असली तर आपण या गुन्ह्यांपासून वाचू शकतो. तर हे आहे आपलं तिसरं तत्व, ते म्हणजे अखेरत्व. मित्रांनो, इस्लामचं चौथं तत्व म्हणजे प्रेषित्व. प्रेषित, मेसेंजर, पैगंबर, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये प्रोफेट म्हणतो. असे एकूण अंदाजे 1,24,000 प्रेषित प्रत्येक वेळीस प्रत्येक ठिकाणी अल्लाहने पाठवलेले आहे. प्रेषितांची आवश्यकता का? जर समाजामध्ये गुन्हेगारी वाढत आहे, समाजामध्ये भ्रष्टाचार वाढत आहे, समाजामध्ये सगळ्या वाईट गोष्टी वाढत आहे, तर प्रेषितांचा अल्लाह सुब्हानहू व तआला प्रेषितांना पाठवतो, आणि तो प्रेषित दुसरा कोणी नसून माणसामधूनच असतो. तर शेवटचे प्रोफेट म्हणजे आपले शेवटचे प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. आजतागयत 1,24,000 प्रेषित अल्लाह सुब्हानहू व तआलाने या धर्तीवर पाठवलेले आहेत, आणि सर्वांचा मेसेज एकच आहे, सर्वांचा संदेश एकच आहे. जर आपण म्हटले इस्लाममध्ये की अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहू, हा संदेश दिलेला आहे प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी. प्रोफेट जीसस बायबलमध्ये संदेश दिलेला आहे ख्रिश्चॅनिटीमध्ये की शमा इस्राईलू अदना इलाहिनू अदना इखद. प्रोफेट जीसस आणि प्रोफेट मोझेस या दोघांचाही हाच संदेश की ओ चिल्ड्रन ऑफ इस्राईल, हे इस्राईलच्या मुलांनो, इस्राईलच्या लोकांनो, तुमचा ईश्वर आणि माझा ईश्वर हा फक्त एकच ईश्वर आहे. तोच आपण इस्लाममध्ये पाहिला, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहू, कि नहीं कोई माबूद सिवाय अल्लाह के और उसका कोई शरीक नहीं.
देर इज नो गॉड बट अल्लाह विदाउट एनी असोसिएट पार्टनर. आणि हाच जर आपण संदेश हिंदू धर्मग्रंथात पाहिला तर तो आपल्याला भेटतो. हिंदू धर्मग्रंथाच्या धम्मसूत्रामध्ये तो आपल्याला भेटतो की एकम ब्रह्म द्वितीय नास्ति निह्ना नास्ति नास्ति किंचन. ईश्वर ब्रह्मा क्रिएटर एकच आहे, दुसरा नाही आहे. तो नाही आहे, नाही आहे आणि थोडासाही नाही आहे. प्रॉब्लेम इथे ही झाली की भारतामध्ये येणाऱ्या प्रेषितांनी ईश्वर म्हटले, कारण येथे जी आपली भाषा आहे ती संस्कृत भाषा, आपली इथली भाषा, आणि अरबांमध्ये येणाऱ्या प्रेषितांनी अल्लाह म्हटले. तर शेवटचे प्रेषित आपले प्रेषित मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. सगळ्यांनी एकच मेसेज दिला. MPSC मध्ये किंवा जनरल नॉलेजमध्ये चुकीचा उत्तर टाकलं जाते की हु इज द फाउंडर ऑफ इस्लाम. इस्लामची फाउंडेशन कोणी केली, तर त्याचं उत्तर आहे प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. चुकीचं आहे. प्रोफेट मुहम्मद तर शेवटचे प्रोफेट आहेत. स्थापना इस्लामची आदम अलैहिस्सलाम पासूनच झाली आणि तोच मेसेज प्रत्येकाने दिला. तो सेम मेसेज त्यात आपलं प्रेषित्व. आता शेवटचे प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना मानण्याचे एक कारण म्हणजे टाइम टेबल. आपण पाहतो, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो की जर आज तुम्ही एखादी बस पकडण्यासाठी बस स्टेशनवर गेले 8 वाजता, तर तिथे तो बस संस्थापक आपल्याला म्हणतो की आज तर ही बस आली नाही. तर तुम्ही त्याला विचारता का नाही आली, 8 वाजता त्या बसचा वेळ होतो. तर तो बस डेपो मॅनेजर तुम्हाला म्हणतो की आता ही बस आजपासून 7 वाजता येत आहे. का येत आहे, कारण आजपासून टाइम टेबल चेंज झालेला आहे. तो ओल्ड टाइम टेबल होता. आत्ता जर तुम्हाला ती बस पकडायची आहे तर तुम्हाला नवीन टाइम टेबलची आवश्यकता आहे. तर हे जे ओल्ड धर्मग्रंथ, जुने धर्मग्रंथ, यामध्ये जी धूळ चढली होती आणि ग्लानी झाली होती, ती ग्लानी स्वच्छ करण्यासाठी शेवटचे पैगंबर, शेवटचे प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलेले आहेत. आणि त्यांनी तोच संदेश दिला जो संदेश प्रत्येक प्रेषिताने दिलेला आहे आदम अलैहिस्सलाम पासून. तर हे आपलं चौथं तत्व म्हणजे प्रेषित. तर इस्लामचं 5वं आणि शेवटचं तत्व कुराण नुसार ते म्हणजे लॉ अँड ऑर्डर, सुव्यवस्था. लॉ आणि ऑर्डरनुसार सुव्यवस्था. सुव्यवस्था केव्हा फॉलो होणार, सुव्यवस्था केव्हा राखली जाणार, ती सुव्यवस्था, जी सुव्यवस्था शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला विचारली होती की हे औरंगजेबा, जर तू जिजिया कर घेत आहे तर ती सुव्यवस्था निर्माण करून दाखव की एक स्त्री रात्रीच्या वेळेस दागिने घेऊन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली पाहिजे आणि त्याला कोणाचीही तिला भीती नसावी. ही सुव्यवस्था निर्माण करण्याचे शिवाजी महाराजांनी म्हटले होते. आणि तीच सुव्यवस्था निर्माण करून दाखवली होती 1400 वर्षापूर्वी तुमचे, आमचे आणि आम्हा सर्वांचे प्रोफेट मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि यांचे फॉलोअर्स खुलफाए राशिदीन, हजरत अबूबकर सिद्दीक, हजरत उमर, हजरत उस्मान आणि हजरत अली रज़ियल्लाहु अन्हु यांनी. तीच सुव्यवस्था की जर त्याने लॉ ब्रेक केले, कुराण म्हणजे हे दिस इज बुक ऑफ लॉ. हे वकिलांच्या ऑफिसमध्ये असतात ते पुस्तकं, ते पाहतात की कशाची कोणती शिक्षा इस्लाममध्ये दिलेली आहे. ज्या प्रकारे देशाचा कायदा तोडणारा तुरुंगात जातो, तर अल्लाहचा कायदा तोडणारा नरकात जाणार. आणि त्याच प्रकारे त्याची शिक्षा त्याला या जगामध्ये जर भेटली तर ही सुव्यवस्था निर्माण होल्याशिवाय राहणार नाही. एखाद्याने फॉर एक्झाम्पल चोरी केली आणि त्याला शिक्षा आपण दिली, चोरीची शिक्षा हात कापणे. तर विचार करा मित्रांनो, दुसरे व्यक्ती जेव्हा त्याला बघतील तर ते चोरी करूच शकणार नाही. एखाद्याने जर रेप केले तर रेपची शिक्षा आहे दगडफेक करून त्याला, संसार करून त्याला मारणे. जर त्यांना दिसणार की रेपची शिक्षा आपल्या देशात अशी भेटत आहे तर त्या शिक्षेचं भय पाहूनच कोणीही अशा वाईट गोष्टी करणार नाहीत. तर हीच सुव्यवस्था निर्माण, हीच लॉ अँड ऑर्डर निर्माण होणार हे 4 तत्व फॉलो करून. हे आपले 5 तत्व होते इस्लामचे. होप यू अंडरस्टूड. पहिलं तत्व आपलं होतं आदमत्व, दुसरं आपण पाहिलं एकत्व, तिसरं अखेरत्व, चौथं तत्व प्रेषित्व आणि 5वं तत्व होतं आपली लॉ अँड ऑर्डर मीन्स सुव्यवस्था. मित्रांनो, आज इस्लामबद्दल जाणण्याची आवश्यकता याचसाठी आहे की इस्लामबद्दल लोकांमध्ये खूप काही गैरकल्पना आहेत. या कल्पना दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे.
सर आशा करतो की तुम्ही यांना पॉझिटिव्हली घेणार आणि याला फॉलो करण्याचा निश्चय करणार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.